नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे आणि नक्षत्र ही किंबहुना पंचांगाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणून समजली जातात. तसंच ज्योतिषशास्त्राचं विश्लेषण करण्यासाठी नक्षत्रांच्याच संकल्पनेचा विचार होतो आणि त्यामुळे सुरुवात करूया एका सुंदर मालिकेला. नक्षत्रांवर बोलू काही या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत, माझ्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी सर. त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. तर माधव गुरुजींची थोडक्यात ओळख करून देते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राची विविध शाखांमध्ये तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट इथे आवर्जून सांगेन की हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रात आज मितीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला जवळपास ज्योतिष आणि विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची प्रदीर्घ अशी परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे अतिशय छान पद्धतीने चालवतात. तसंच माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटर्सच्या मार्फत आपल्या सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेलच्या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी जाऊ शकता. तसंच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क इथं दादरला जाऊन सुद्धा तुम्ही माधव गुरुजींना भेटू शकता, तुमच्या मनातला शंका विचारू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आता माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन तुम्हाला पुण्यात सुद्धा लाभणार आहे, त्यामुळे पुणेकरांनी याचा लाभ घ्या. येत्या 30 एप्रिलला माधव गुरुजी पुण्यात असणार आहेत. तसंच 1 आणि 2 मेला सुद्धा माधव गुरुजी पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तरी कुणालाही माधव गुरुजी यांना भेटायचं असेल तर त्यांनी खालील नंबर नोट करून घ्या आणि कॉल करून आपली अपॉइंटमेंट जी आहे ती बुक करा. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. माधव गुरुजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, खरं तर आपण नक्षत्रांवरच्या एका नवीन मालिकेला सुरुवात करतोय. या निमित्ताने काय सांगाल? मॅडम, आत्ताची 1 महिन्याची गॅप झाली, त्यामुळे प्रेक्षकांचे सुद्धा भरपूर वेळा फोन येत होते की कार्यक्रम का नाही आहे. तर संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे संप्रदायाच्या काही जबाबदारी आहेत, तर त्या जबाबदारींमुळे मी पूर्ण 1 महिना सुट्टी घेतलेली होती आणि त्या वर्किंगमध्ये होतो. मग जसं ते कंप्लीट झालं तसं तुमच्यासमोर आलो आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला साईराम आणि आदेश सगळ्यांना. आत्ताच्या याच्यामध्ये म्हणजे की जसं सायमल्टेनियस बरेच अभ्यास करणारे ज्योतिषी आहेत, ते सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या याच्यानी कॉन्टॅक्ट करत असतात, मार्गाने कॉन्टॅक्टमध्ये येत असतात. मग काही त्यांच्याकडे ज्या पत्रिका त्यांना आलेल्या आहेत त्याच्यावर विचारतात, तर काही जण नवीन अभ्यासक आहेत त्यांच्याकरता विचारतात. आणि एकंदरीतच आपल्या सगळ्यांना आता म्हणजे की ज्योतिषशास्त्राबद्दल एक जी क्युरिओसिटी निर्माण झालेली आहे ती बघून मला स्वतःला खूप आनंद वाटला. आणि त्याच्याकरता नक्षत्रांवर बोलू काही की या कार्यक्रमाची आपण नवीन ही सिरीज या आपल्या महाराष्ट्र कॉलिंगच्या माध्यमातून साम टी व्हीवर सुरू करीत आहोत. तर जसं म्हणजे की नक्षत्रांच्या जर समजा त्याच्याबद्दल आपण जो कार्यक्रम आहे की नक्षत्रांबद्दल बोलू काही, तर नक्षत्रांबद्दल मुख्य पट्टिका जर सांगायची झाली तर त्याच्यामध्ये असं आपल्याला आवर्जून सांगता येईल की जसं आपण राशीवरनं बघतो, म्हणजे प्रत्येक माणसाची आपण राशी बघतो आणि मग त्या राशीवरनं आपण ठरवतो आणि राशीवरनं एखाद्या व्यक्तीचं आपण एक व्यक्तिमत्व बनवून घेतलेलं असतं. आणि मग कधी कधी आपल्याला ते अगदी हुबेहूब टॅली होऊन जातं की अरे हां, आपण म्हणतो की याची मेष राशी आणि मग ती मेषच राशी निघते. पण कधी कधी त्याच्या विपरीत पूर्णपणे हे निघतं आणि मग त्याची राशी वेगळी निघते. तर मग त्यावेळेला असं मनामध्ये शंका येते, मग हा अभ्यासक्रम कुठे चुकीचा आहे का? तर नाही, म्हणजे की याच्यामध्ये डिटेलिंग कशामध्ये असेल तर ते नक्षत्रांवरती पूर्णपणे आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर ज्यावेळेला ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण करायला घेतली आणि भविष्य विषयाला हात घातला, त्याच्यावेळेला ऋषींना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ही पूर्ण पृथ्वी तुमच्या ताब्यामध्ये देत आहे. ही टोटल 360 अंशामध्ये आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे भविष्य समावायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे डिवायडेशन आहे ते डिवायडेशन त्यांना 12चं करून दिलं, म्हणजे की 12 याच्यामध्ये डिवाइड झाली. जसं 30 अंशाचा एक भाग बनला, म्हणजे मग 30 अंशाचा एक भाग बनला, त्याचे 12 भाग बनले, ते 12 राशी झाल्या ज्या तुम्हाला सगळ्यांना नोंद आहेत. आणि मग ऋषी त्याच्यावरती अभ्यास करायला लागले, पण ते इतकं मोठं व्हायला लागलं, इतकं लार्ज व्हायला लागलं की ते म्हणले की एवढं सगळं कसं काय याच्यामध्ये बसणार, मग आम्हाला याच्यामध्ये अजून स्पेस पाहिजे, तुम्ही अजून डिवायडेशन करून द्या. मग ब्रह्मदेवाने सांगितलं की ठीक आहे, मग 12चं मग अजून किती तुम्हाला पाहिजे डिवायडेशन करून? ते म्हणले की दुपटीपेक्षा जास्त लागेल. मग ते 27मध्ये डिवाइड झालं, म्हणजे 27मध्ये डिवाइड झालं ते ही नक्षत्र आली, 27 नक्षत्र. आणि मग 27 नक्षत्र आणि 12 राशी म्हणजे एका राशीच्या अंडर
जवळजवळ 2.25 नक्षत्राचे भाग त्याच्यामध्ये देण्यात आले आणि मग 27 नक्षत्रामध्ये डिवायडेशन करून झाल्यानंतर आता हे संपूर्ण पृथ्वीचं भविष्य रेडी होईल, इथल्या प्रत्येक माणसाचं भविष्य रेडी होईल या संकल्पनेमध्ये असताना पुन्हा ऋषी आले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले की नाही जमत आहे 27 मध्ये, आम्हाला अजून स्पेस पाहिजे. मग म्हणले अजून किती स्पेस पाहिजे, तर म्हणले की आम्हाला याच्या दुप्पट तिप्पट चौपट स्पेस पाहिजे. मग त्याच्यामध्ये असं करण्यात आलं की 27 डिवायडेशन फायनल ठेवलं, पण मग त्याच्यामध्ये 4 स्टेप केल्या, जे नक्षत्रांचं प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय चरण आणि चतुर्थ चरण. म्हणजे 27x4 पूर्णपणे पृथ्वी 108 मध्ये डिवाइड झाली. 27 नक्षत्र 4 भागांमध्ये डिवाइड केले गेले. त्याला प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय चरण आणि चतुर्थ चरण असं नामांकन करण्यात आलं. आणि मग त्यानंतरचं म्हणजे की 108 डिवायडेशन पूर्णपणे 360 अंशाचं आलं आणि मग त्याच्यामध्ये तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं भविष्य ॲक्युरेटली त्याच्यामध्ये नोटिंग केलं गेलं. आता हे नोटिंग करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की बघा की अध्यात्मामध्ये आपण कुठलीही गोष्ट करताना आपली जपमाळ सुद्धा 108ची आहे. एखादा आपण आवर्जून प्रदक्षिणा घालतो तर आपण 108 प्रदक्षिणा करतो. एखादा हायेस्ट संकल्प आपण करतो की बाबा तर मी तो म्हणतो की मी 108 वाऱ्या करीन म्हणून. तर 108 या संख्येचं महत्त्व काय आहे ते आपल्याला माहिती नसतं. तर 108 संख्येचं हे महत्त्व आहे की एक माळ जप तुम्ही 108 कंप्लीट केली की पृथ्वी परिक्रमा पूर्ण होते. म्हणजे तुम्ही जी उपासना करताय त्या उपासनेची पूर्ण एक पृथ्वी परिक्रमा कंप्लीट होते. म्हणून 108 या संख्येला महत्त्व आहे. आणि ही 108 ही जी संख्या आहे ती या केवळ नक्षत्रांमुळे आपल्याला मिळाली की 27 नक्षत्र 1 2 3 4 4 चरणामध्ये डिवाइड झाली आणि 27x4 अशी 108 नक्षत्रामुळे आपल्याला स्पेस निर्माण झाली आणि आपल्या सगळ्यांचं भविष्य त्याच्यामध्ये सामावलं गेलं. आता गुरुजी, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 27 नक्षत्र विभागली गेली होती, 27 नक्षत्र झाली होती. तर आता आपण सुरुवात करतोच आहे तर या सिरीजला, तर आज आपण कुठल्या 3 नक्षत्रांविषयी जाणून घेणार आहोत? आज आहे ना प्रॉपर जसं मॅडम की अश्विन संवत्सरपासून जी सुरुवात झालेली आहे ती अश्विन संवत्सरपासून म्हणजे की अश्विन नक्षत्र म्हणजे की विक्रम संवत्सरपासून आपण अश्विन नक्षत्रापासून सुरुवात धरतो. अगोदर ती कृतिका नक्षत्रापासून धरायचे. म्हणजे ओल्ड ज्योतिषामध्ये कृतिका नक्षत्रापासून स्टार्ट येते आणि आपलं न्यू ज्योतिष आपण त्याला म्हणू तर ते अश्विन नक्षत्रापासून चालू होतं. तर अश्विनी प्रथम नक्षत्र घेतलं तर अश्विनी नक्षत्र आहे, मघा नक्षत्र आहे आणि मूळ नक्षत्र आहे. या 3 नक्षत्रांवरती आज बोलणार आहोत आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 3 नक्षत्र जी आहेत, अश्विनी नक्षत्र, मघा नक्षत्र, तर याच्या हे कुणाच्या अधिपत्याखाली येतात याविषयी काय? बिलकुल मॅडम, खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं की 12 राशींच्या अंडर 27 नक्षत्र आली आणि एका राशीला 2.25 नक्षत्र दिली गेली, तसं 9 ग्रहांमध्ये सुद्धा ही डिवाइड झाली. मग 27 आणि 9 ह्याच्यामध्ये एका ग्रहाला 3 नक्षत्र मिळाली. तर आजची जी 3 नक्षत्र आपण घेतलेली आहेत की प्रॉपरली त्याच्यामध्ये अश्विनी नक्षत्र आहे, मघा नक्षत्र आहे आणि मूळ नक्षत्र आहे. याचा राशीस्वामी केतू आहे. म्हणजे ही नक्षत्र केतू ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे आणि केतू ग्रहाचा पूर्णपणे अंमल या नक्षत्रांवरती राहतो. केतू हा यांचा नक्षत्र स्वामी आहे पूर्णपणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक नक्षत्र हे कशाना कशाच्या तरी अधिपत्याखाली असतात. तर म्हणजे काय, हे जरा ही संकल्पना विस्तृत करून सांगा जरा. विस्तृत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना मॅडम की ज्या वेळेला आपण मेष राशी बघितलं तर मेष राशीमध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला अश्विनी नक्षत्र मिळणार, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरणी नक्षत्र मिळणार. तर मग त्या राशीवाईज जसजसं नक्षत्र बदलेल तसतसं त्या मनुष्यामध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल. म्हणजे की ती व्हरायटी चेंज होत राहते. राशी सेमच राहणार परंतु व्हरायटी चेंज होत राहते. तसं ज्या वेळेला तुम्ही एखादं नक्षत्र धरता तर नक्षत्रावरती ज्या ग्रहाचा अंमल असेल त्या ग्रहाचे इफेक्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे दिसतात. जसं आपण याच्यामध्ये अश्विनी नक्षत्र धरले तर अश्विनी नक्षत्रावरती केतूचे पूर्णपणे इफेक्ट दिसणार. मघा नक्षत्र आहे त्याच्यामध्ये केतूचे पूर्णपणे इफेक्ट मिळणार आणि मूळ नक्षत्र धरलं त्याच्यामध्ये केतूचे पूर्णपणे इफेक्ट मिळणार. आता याच्यामध्ये जर आपण केलं म्हणजे की या नक्षत्रावरती किंवा याच्या आधिपत्याखाली असल्यानंतर ह्या लोकांमध्ये काय वेगळेपण आहे किंवा यांच्यामध्ये काय प्लस पॉईंट आहे किंवा आपली ही सिरीज बनवण्यापाठीमागे काय उद्देश आहे, तर प्रत्येक माणसामध्ये काही ना काही खूबी ही दडलेली आहे. प्रत्येकाला देवाने असंच जन्माला नाही घातलेलं. तुम्ही प्रत्येक जण जन्माला आला तर तुमच्याकडे काही ना काही खूबी आहे, काही ना काही प्रॅक्टिकल तुमच्याकडे अशी गोष्ट आहे की ज्याच्याने तुम्ही वर्ल्ड फेमस होऊ शकता. या जगामध्ये तुमचा ठसा उमटवू शकता, या जगाला तुमची ओळख करून देऊ शकता आणि जगाच्या शेवटच्या घटकापर्यंत तुमचं नाव पोहोचू शकता. आणि प्रत्येकाला असं असतं की 10 लोक एकत्र राहिले तर 10 लोकांमध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझा ठसा उमटायला पाहिजे, मी या सगळ्यांमध्ये रुबाबदार दिसायला पाहिजे किंवा माझं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे, माझ्याकडे सगळ्यांचं अट्रॅक्शन असायला पाहिजे. आणि त्यात वावगं काय नाही, चुकीचं काय नाही आहे. म्हणजे की प्रत्येकाला असं वाटतं, पण मग ते कुठल्या मार्गाने होईल तो मार्ग तुम्हाला माहिती नसतो. ह्या नक्षत्रांच्या अभ्यासामध्ये निश्चितपणे ती की मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन की जी की तुम्ही हस्तगत केली तर तुमच्या लाईफमध्ये 100% म्हणण्यापेक्षा
1000% फरक पडेल. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की रुबाबदारपणा किंवा याच्या व्यतिरिक्त सगळीकडनं अट्रॅक्शन हे तुमच्या वाट्याला 100% येईल. आता प्रॉपरली आपण त्याच्यामध्ये बघितलं की केतू ग्रहाच्या आधिपत्याखाली ही 3 आहेत आणि असं होईल की पहिल्यांदा कार्यक्रम करताना सिरीज चालू करत असताना पहिल्यांदाच ही 3 नक्षत्र का घेतली, तर ही नक्षत्र सर्वात इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे की बाकी 27 नक्षत्रांमध्ये फक्त 6 नक्षत्रांनाच ही फॅसिलिटी आहे, बाकी 21 नक्षत्रांना ही फॅसिलिटी नाही. ती फॅसिलिटी म्हणजे अशी की ह्या लोकांना एक वेगळं वरदान प्राप्त आहे. म्हणजे की यांना वेगळं एक लॉर्ड ब्लेसिंग या नक्षत्रांमधल्या लोकांना येतं. ते म्हणजे असं की एखादी गोष्ट जर यांना असं वाटलं खूप मनापासून की ही गोष्ट मला पाहिजे आणि त्या गोष्टीकरता त्यांनी नुसते प्रयत्न करायला सुरुवात केली तर डेफिनेटली ती गोष्ट त्यांच्या नशिबामध्ये नसेल तरी ती गोष्ट त्यांना प्राप्त होते. 100% ही गोष्ट त्याच्या नशिबामध्ये नाही, पण त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्याची पूर्णपणे इच्छा आहे की मला हे प्राप्त करायचं आहे, तर ते दैव किंवा त्याला बाकी भाग म्हणा की त्या याच्याने भाग्याने ते तुम्हाला प्राप्त होतच. म्हणजे तर ही या लोकांमध्ये सर्वात मोठी वेगळी केतूची देणगी आहे. याचं कारण असं आहे की जसं प्रिवाइज डेटमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शरीराची पुन्हा पुन्हा निर्मिती होत राहते, परंतु आत्मा तोच आहे. तर पाठीमागच्या जन्मामध्ये ज्यावेळेला यांनी शरीर धारण केलेलं असतं आणि यांचा डेथ झालेला असतं, ते डेथ यांचा त्यावेळेला मृत्यूयोग नसतो यांचा. म्हणजे प्रत्येक वेळेला डेथ होतं त्यावेळेला मृत्यूयोग असतोच असं नाही. याच्यावर एक एपिसोड पण आपण स्पेशली केलेला आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी नॅचरल कॅलॅमिटी झाली, त्याच्यामध्ये 1000 लोक वाहून गेले, तर मग 1000 लोक वाहून गेले त्याच्यामध्ये महापुरामध्ये, तर मग त्या 1000 लोकांचा मृत्यूयोग होता का, तर नव्हता. म्हणजे 100 लोकांचाच होता, पण 900 लोक केवळ त्याच्यामध्ये बळी पडले गेले. मग जे बळी पडले गेले ना त्या लोकांची त्याच्यामध्ये कुर्बानी ठरली की त्यांचं आयुष्य होतं तरी पण त्यांचा तो बळी गेला. मग त्यांच्याकरता वेगळी फॅसिलिटी देण्याकरता त्यांचा जन्म नेक्स्ट बर्थमध्ये जेव्हा आत्ताच्या बर्थमध्ये येतो या केतूच्या नक्षत्रांमध्ये येतो आणि केतूच्या नक्षत्रामध्ये आल्यानंतर पाठीमागच्या जन्मामध्ये यांनी कुर्बानी केलेली आहे, म्हणून या जन्मामध्ये यांना ही फॅसिलिटी असते की एखादी गोष्ट यांच्या नशिबामध्ये नाही तरी ती गोष्ट त्यांना प्राप्त करून द्यावी लागते. तर हा सर्वात मोठा पहिला ॲडव्हान्टेज या केतूच्या नक्षत्रांच्या बाबतीमध्ये येतो की तुम्ही एखाद्या गोष्टीचं जर ॲक्सेप्टेशन केलं, एखाद्या गोष्टीकरता नुसते प्रयत्न करायला सुरुवात केले, ती गोष्ट तुमच्या नशिबामध्ये नसेल तरी ती 100% तुम्हाला प्राप्त होईल. याच्यावर एक छोटंसं उदाहरण देतो की अश्विन नक्षत्रामधले म्हणजे एक मुलगा होता आणि त्याचा विवाह करायचा होता लव्ह मॅरेजच्या हिशोबाने वगैरे, परंतु त्या मुलीच्या घरचे सगळे ऑपोजमध्ये, ह्याच्या घरचे सगळे ऑपोजमध्ये. म्हणजे हे दोघं जण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी सोडले तर बाकी त्या लग्नाला ॲग्री कोणीही नाही. आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनी सांगितलं. कोणी ज्योतिषांकडे गेलं, त्यांनी सांगितलं की नाही नाही हे करू नका. त्यांच्या गुरूंकडे गेले, ते म्हणले की नाही नाही तुम्ही हे करू नका. आणि त्याच्यानंतर मग सायमल्टेनियस एक दिवस तो आपल्याला येऊन भेटला आणि म्हणला असं असं आहे आणि काय करायचं. तर त्याचं फक्त नक्षत्र बघितलं की त्याचं अश्विनी नक्षत्र आहे. तर अश्विनी नक्षत्रावर मी म्हटलं की काय मग तुला शंका आहे, तो म्हणतो कोणीच पॉझिटिव्ह नाही, एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नाही आहे. म्हणजे आणि खर्च करायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे त्याने त्याला सांगितलं की तुझं अश्विनी नक्षत्र आहे, जी गोष्ट जर तुझ्या नशिबात आहे तर ती 100% मिळेल. म्हणजे आणि तू पूर्णपणे पॉझिटिव्ह राहा आणि जसं तू ॲक्शन घेशील त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होईल. म्हणजे हे डेफिनेटली लग्न होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे तुझे आई वडील आणि तिचे आई वडील हे सगळेजण लग्नाला असतील. आणि मग त्या दृष्टिकोनातून तो पॉझिटिव्ह झाला. मग त्यांनी विचारलं की काय करू याच्यामध्ये, तर मी म्हटलं तसं पण तुमच्या कोणी सपोर्टला नाही आहे तर तुम्ही रजिस्टर मॅरेज करा. तर रजिस्टर मॅरेज प्रोसिजरला कसं असतं की 1 महिना अगोदर तुम्हाला इंटिमेशन द्यावी लागते जाऊन कोर्टाला समोर. तर त्याप्रमाणे त्यांनी इंटिमेशन दिली, त्याप्रमाणे फॉर्मॅलिटी त्यांनी कंप्लीट केली आणि ते कंप्लीट करून घरी आले. आणि मग ज्यावेळेला घरच्यांना हे कळलं की आता हे 1 महिन्यात मॅरेज करणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा अपोज आहे वगैरे, तर ते सगळं अजून वातावरण तप्त झालं. म्हणजे आणि एकच घटना त्याच्यामध्ये अशी घडली की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या मुलीचा जो मामा होता त्याची मुलगी पळून गेली. त्याची मुलगी पळून गेल्याच्या नंतर म्हणजे की असं झालं की त्या मुलीने बघितलं असेल हे जर भाचीच्या बाबतीत एवढं स्ट्रिक्ट आहे तर माझ्या बाबतीत किती स्ट्रिक्ट राहील, म्हणून ती पहिलीच पळून गेली. आणि ती पळून गेल्यानंतर या सगळ्या लोकांचे डोळे उघडले की उद्या ही पण जर पळून गेली असती तर आपलं पूर्णपणे नाक कापलं गेलं असतं. मग ॲटलिस्ट ही शेवटपर्यंत आपण फॉर या गोष्टीकोनातून वाट तरी बघतायत. आणि मग ती सिंपती घेऊन ते जॉईनिंग झाले. मग मुलीकडचे पॉझिटिव्ह झाले, मग ते मुलाकडे आले, मग ते झालं आणि मग सोयीस्कररित्या त्याच तारखेला त्यांनी रजिस्टर मॅरेज पण केलं आणि व्यवस्थित प्रोग्राम पण पार पडला. आज त्यांचं लग्नसुद्धा वैवाहिक जीवन सुद्धा खूप यशस्वीरित्या आहे किंवा व्यवस्थित चालू आहे. मग त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारला की एवढ्या सगळ्या लोकांनी नाही मला कशाबद्दल सांगितलेलं होतं आणि तुम्ही कुठल्या गोष्टीवर असं हो सांगितलं. त्यावेळेला मी त्याला सांगितलं बघ तुझं अश्विनी नक्षत्र आहे, तू जर एखादी गोष्टी प्रयत्नवादी राहिलास आणि एखाद्या गोष्टीवरती तू ॲक्सेप्टेशन केलंस तर ती गोष्ट तुला डेफिनेट मिळणार आहे. म्हणजे तर हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज या राशीच्या लोकांचा येतो. दुसरा मोठा ॲडव्हान्टेज या लोकांचा असा येतो की या लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे की अधिकार पदाच्या असतात त्या अधिकार पदाच्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे तुम्हाला अश्विनी नक्षत्राचा, मघा नक्षत्राचा आणि मूळ नक्षत्राचा माणूस कुठेही नॉर्मल लेवलला भेटणार नाही की तो तुम्हाला भेटेल तो ऑफिसर लेवलला भेटेल, व्यवसायामध्ये भेटेल तर व्यवसायामध्ये तो अशा ठिकाणी की शेट असेल त्याच्या हाताखाली 8-10 लोक असतील म्हणजे कामाला. तुम्ही बँकेमध्ये गेलात तर तो मॅनेजर पदावरती बसलेला जो माणूस आहे त्याला तुम्ही जर कुतूहलाने विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की तो या 3 नक्षत्रांमधलाच असतो. म्हणजे तर या नक्षत्रांमध्ये अथॉरिटी माणसाच्या हातामध्ये कायम चांगल्या स्वरूपाची असते, अधिकार चांगल्या स्वरूपाचे
स्वरूपाचे असतात आणि याच्या व्यतिरिक्त ते काम करत असताना त्यांना दैववादाने इझिली प्रत्येक गोष्ट होत जाते. म्हणजे एखादं टार्गेट अचीव करायचं असेल तर ते टार्गेट त्यांचं इझिली अचीव होतं. एखाद्या गोष्टीमध्ये कम्प्लिटेशन करायचं असेल तर ते कम्प्लिटेशन पूर्णपणे होतं आणि प्रत्येक ठिकाणी हे गेल्यानंतर यांच्यावरती जबाबदाऱ्या येत राहतात. म्हणजे की कुठेही असं होत नाही की हे लोक गेले आणि यांच्यावर जबाबदाऱ्या आल्या नाही, तर जबाबदाऱ्या येत राहतात. पण मेन ॲडव्हान्टेज याचा हा राहतो की त्या जबाबदाऱ्या त्यांच्याच्याने पूर्णपणे पार होत राहतात. तर अशा प्रकारे ही नक्षत्र आहेत म्हणजे की ज्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे की तुम्ही मनामध्ये जी गोष्ट ऍक्सेप्ट कराल आणि त्याकरता प्रयत्न कराल ते डेफिनेट तुम्हाला प्राप्त होईल. नक्कीच. खरं तर माधव गुरुजी, खरं तर या निमित्ताने, आजच्या पहिल्या एपिसोडच्या निमित्ताने वेगळ्या नक्षत्रांवरच्या चर्चेला, अतिशय रोचक अशा चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि पहिली 3 नक्षत्र आपण त्याविषयी जाणून घेतोय. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. नक्षत्रांवर आपण चर्चा करतोय. माधव गुरुजी, खरं तर तुम्ही आत्तापर्यंत जे काही विश्लेषण केलं नक्षत्रांवर, त्यावरून एक तर म्हणता येईल की आपलं आयुष्य म्हणजे नक्षत्रांचं देणं असतं. तर आता या 3 नक्षत्रांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्याचं समाधान आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कसं करू शकतो? कुठलाही माणूस मॅडम असला आणि कुठल्याही नक्षत्रामध्ये जन्माला असला किंवा त्याचा कुठलाही म्हणजे की आधिपत्याखाली ग्रह कुठल्याही ग्रहाच्या आधिपत्याखाली असला तरी समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या निरनिराळ्या आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की त्या माझ्याच बाबतीमध्ये आहेत. तर असं नाही आहे. म्हणजे की जर तुम्ही नक्षत्रवाईज ज्यावेळेला डिवाईड कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ह्या नक्षत्राच्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्या समस्या ठरलेल्याच असतात. तर मग त्या समस्या कुठल्या असतात त्या पहिल्या आपण जाणून घेऊ या नक्षत्रांमध्ये आणि मग डेफिनेटली त्याच्यावरती ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून उपाय हा ॲस्ट्रॉलॉजीचा एक मोठा भाग आहे. म्हणजे मोठा गाभा आहे की प्रत्येक गोष्टीवरती उपाय ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत. म्हणजे तर ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या या अशा स्वरूपाच्या असतात की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितलं की हे लोक कुठलंही काम स्वतः करू शकत नाही. म्हणजे एकही काम ह्या 3ही नक्षत्रामधले लोक कुठलंही काम एकट्याने करू शकत नाही. म्हणजे की त्यांच्या एकट्याला सांगितलं तू हे काम करतं ते पूर्णपणे झिरो ठरतील, पूर्णपणे निष्फळ ठरतील, त्यांच्याच्याने काम होणार नाही. त्यांना ऑलवेज हाताखाली माणसं लागतात. म्हणजे 8 ते 10 माणसं असू देत, मग 15 ते 20 माणसं असू देत, 25 ते 30 माणसं असू देत, जसं कामाचं स्वरूप असेल त्याप्रमाणे त्यांच्या हाताखाली माणसं तुम्ही दिलीत तर त्या माणसांकडनं ते योग्यरित्या काम करून घेऊ शकतात. पूर्णपणे ते काम मार्गी लावू शकतात आणि कमी वेळामध्ये चांगलं काम देऊ शकतात. की बाबा कमी वेळ घेतला आणि चांगलं काम त्यांनी करून दिलं, हे या लोकांकडे मोठी हातोटी असते. पण महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे की या लोकांना चांगली माणसं मिळायला पाहिजेत. पण चांगली माणसं भेटतात का हा सर्वात पहिला प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या या 3ही नक्षत्रामधले जे लोक आहेत तुम्ही कुठलीही गोष्ट एकट्याने करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्टर म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हाताखाली काम करणारी माणसं लागणार आणि हाताखाली काम करणारी माणसं जर चांगली लाभली तरच तुमचं काम यशस्वी होऊ शकतं. नाहीतर तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे ही एक वरदान तुमच्याकडे आहे की जी गोष्ट तुम्ही मनात आणाल ती कंप्लीट होईल. पण हे सगळं कंप्लीट करण्याकरता तुम्हाला हाताखालची माणसं ही त्याप्रमाणे योग्य मिळायला पाहिजेत. जसं आपण कितीतरी धनुराशीच्या मूळ नक्षत्राच्या लोकांच्या बाबतीत बघतो की त्यांच्या जन्मापासूनच लोक म्हणत असतात अरे हा मूळ नक्षत्रावरती आहे, मग त्याची शांती करायला पाहिजे. डेफिनेट या नक्षत्राची शांती करायला पाहिजे. परंतु असं काय नाही आहे की आईवडिलांच्या मुळावर आलेले असतात. या लोकांना 35 ते 40 पर्यंत चांगलं आईवडिलांचं सौख्यही लाभतं. परंतु त्याच्याबरोबर तुम्ही बघाल ना तर प्रत्येक वेळेला यांना सपोर्ट करणारी म्हणजे संसारामध्ये सुद्धा माणसं म्हणजे जर ती पत्नी असेल तर तिला पती चांगला मिळायला पाहिजे, पतीच्या रोलमध्ये असेल तर पत्नी चांगली मिळायला पाहिजे आणि त्या लोकांनी यांना सपोर्ट करायला पाहिजे. नाही तर असं होतं की या लोकांच्या हातामध्ये पॉवर असते, अथॉरिटी असते, अधिकार असतात, परंतु सपोर्टिंगला तसे लोक असल्यामुळे यांचं स्वतःचं असं काहीच बनत नाही. म्हणजे धनुराशीचे कितीतरी एक चांगलं उदाहरण माझ्याकडे असं की ते ब्रँच मॅनेजर होते, चांगल्यापैकी त्यांचं स्वतःचं उत्पन्न होतं, सगळं होतं. एक वेळ अशी आली की त्यावेळेस म्हणजे परिस्थिती कुठल्या वर्षातली असेल ती बघा की 5,000 रुपयामध्ये त्यांना जवळजवळ 10 गुंठ्याचा प्लॉट मिळत होता आणि त्यावेळेला घरचे म्हणले की नाही आपल्याला घरामध्ये फ्रीज घ्यायचा आहे. त्या 5,000 रुपयाचा त्यांनी फ्रीज घेतला. ती 10 गुंठे जागा जर त्यावेळेला 5,000 मध्ये घेतली असती तर आज तिथे जवळजवळ 24 फ्लॅटची बिल्डिंग उभी आहे. तर 24 फ्लॅटची बिल्डिंग त्यांची झाली असती, एक फ्लॅट स्वतःला राहायला ठेवला असता आणि 23 भाड्याने दिले असते तरी आज त्यांना इन्कम काय राहिला असता. पण त्या संधी त्यांच्या हातून निघून जातात का तर ते एकट्याने कुठली गोष्ट करू शकत नाही, त्यांना सपोर्टिंगला लोक लागतात. त्याच वेळेला ती होते. तर सर्वात पहिली समस्या येते की यांच्या आयुष्यामध्ये यांना चांगली लोक मिळायला पाहिजेत, चांगली लोक भेटायला पाहिजेत. ज्यांना चांगली लोक भेटतील तरच यांना सक्सेस भेटेल. दुसरं यांच्या बाबतीमधला मोठा प्रॉब्लेम असा येतो की यांना वैराग्य खूप लवकर येतं.
म्हणजे कुठली पण गोष्ट हे मिळवतील 100%, पण त्याचा उपभोग घेतील ह्याची कुठलीही गॅरंटी नाही की यांना कुठल्याही बाबतीमध्ये खूप कमी परिश्रमामध्ये किंवा खूप कमी अवधीमध्ये यांना चांगलं यश घवघवीत मिळतं. पण ते यश मिळाल्यानंतर या लोकांना एक वेगळ्या प्रकारचं वैराग्य येतं की ते सोडून ते पूर्णपणे निघून जातात. म्हणजे धनुराशीचा माणूस आहे की त्याचं मूळ नक्षत्र आहे, किंवा सिंह राशीचा माणूस आहे जो मघा नक्षत्रामध्ये, किंवा मेष राशीचा अश्विनी नक्षत्रामधले, आणि त्या माणसांना एकाला वाटलं की आपण खूप चांगलं घर घ्यावं, त्याला चांगलं घर मिळालं, एकाला वाटलं आपण मर्सिडीज बेन्झ घ्यावी, त्यांनी मर्सिडीज बेन्झ घेतली, आणि तिसऱ्याला वाटलं की असं नाही, मला खूप चांगल्या म्हणजे पदाची नोकरी मिळायला पाहिजे किंवा खूप चांगल्या पदावर मी जायला पाहिजे, आणि तिघही त्या ठिकाणी पोहोचले. त्यांना जे ॲक्सेप्टेशन होतं ते त्यांना प्राप्त झालं. पण ते प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये त्यांनी त्या गोष्टी सोडलेल्या आहेत. म्हणजे इतकं लवकर वैराग्य यांना येतं. म्हणजे तर त्या वैराग्य न येण्यामध्ये आणि त्या गोष्टीचा उपभोग घेण्यामध्ये ह्या सुद्धा समस्येवरती ॲस्ट्रॉलॉजी यांना सोल्युशन देते. तिसरे यांच्या बाबतीमध्ये मोठे प्रश्न असे येतात की प्रचंड इगोस्टिक असतात. म्हणजे जर तुम्ही सिंह राशीतल्या मघा नक्षत्रातला माणूस घेतला तर रवी आणि केतूच्या योगामध्ये तो इतका इगोस्टिक असतो की त्याच्या इगोमुळे कितीतरी गोष्टी त्याच्या हातामध्ये आलेल्या म्हणजे यश प्राप्त झालेलं त्याला सोडून द्यावे लागतात. तर मग तो इगो कुठेतरी कंट्रोल केला गेला पाहिजे. तर तो इगो कंट्रोल करण्याकरता सुद्धा तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये पूर्णपणे मार्गदर्शन करते. मूळ नक्षत्राच्या बाबतीमध्ये बघाल तर ह्या माणसांच्या बाबतीत अगदी असं व्याख्याने सांगावं असं वाटतं की हे शब्द योग्य राहतील. यांचा जन्म ना फक्त घाण काढण्याकरता झालेला असतो. म्हणजे जिथे जाऊन प्रचंड त्रास आहे, खूप काही घाण आहे, तिथे जाऊन हे लोक जाणार. यांच्या हातोटीमुळे चांगली लोक हाताशी घेऊन हे पूर्णपणे ते स्वच्छ करणार, पूर्णपणे चांगला कारभार करणार, पूर्णपणे तो असं आणणार की आता उद्यापासून तिथे सुख आणि सुखच आहे की बाकी काही नाही. आणि मग तिथे नेमकं यांचा पाणउतार होतो, तिथे हे बाजूला केले जातात आणि पुन्हा नवीन कुठल्या तरी गोष्टीमध्ये हे सामील होतात. तर हा मूळ नक्षत्राच्या बाबतीमधली ही मेजर समस्या या ह्याच्यामध्ये बघायला मिळते. आणि अश्विनी नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे लोक प्रचंड आळशी असतात. म्हणजे ज्या वेळेला केतूचं अश्विनी नक्षत्र असेल तर त्या लोकांना एखादं काम करा याच्याकरता त्यांच्या पाठीमागे 4 लोक लावावे लागतात, त्यावेळेला ते काम करतात. एक छोटंसं उदाहरण देतो मॅडम. आमचा एक भरत म्हणून खूप चांगले क्लायंट आहेत माझे. तर ते 10 वर्ष झाले एकाच पदावरती काम करतात. म्हणजे एकाच खुर्चीत, एकाच ऑफिसला, एकाच पदावरती. तर शेवटी त्याच्या सासूरवाडीची लोक त्याच्या मिसेसला विचारायला लागले की अरे सगळ्यांचं प्रमोशन होतं, तुझ्या नवऱ्याचं का नाही प्रमोशन होत? मग ती पण रात्री याला विचारलं की अरे सगळे मला विचारत होते की सगळ्यांचं प्रमोशन होतं, सगळ्यांचं ॲप्रिझल मिळतं, तुला कधी प्रमोशन मिळालं नाही, तुझं ॲप्रिझल झालं नाही, मग तू विचार. मग यांनी जाऊन दुसऱ्या दिवशी बॉसला विचारायचं ठरवलं. मग बॉसच्या कॅबिनमध्ये गेला, नॉकिंग करून मी येऊ का? तर मग बॉसने सांगितलं हा ये, काय काम आहे? तर म्हणणे मला बोलायचं आहे. तर बॉस म्हणला आता मी बिझी आहे, तू नंतर ये. मग त्यांनी पाठवून दिलं. पुन्हा 7-8 दिवस गेले. 7-8 दिवसांनी बॉसने याला विचारलं अरे बा तू त्या दिवशी कॅबिनमध्ये आलं तर काय काम होतं? मग हा म्हणला की अरे ते मला प्रमोशन नाही मिळालं म्हणून सगळेजण विचारत होते. मग तेव्हा तो म्हणला की आपल्या ऑफिसमध्ये प्रोसिजर आहे की प्रमोशन करता फॉर्म भरून द्यावा लागतो, मग तो फॉर्म तू भरून दे. मग त्या बॉसनेच त्याला तो 7-8 दिवसांनी मेल केला. मग तो मेल केल्यावर यांनी भरून पाठवला. मग त्या बॉसने त्या वर्षामध्ये त्याचं प्रमोशन झालं. म्हणजे इतके आळशी की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करण्याकरता सुद्धा त्यांना कोणीतरी प्रोत्साहित करावं लागतं की तुम्ही हे करा. या सगळ्यांकरता सोल्युशन माझा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे. आणि सोल्युशन असं आहे की केतू ग्रहाच्या अंडर येत असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही वैंडोरियम म्हणजे की ज्याला लहुनिसा बोलतात किंवा कॅटाय रत्न बोलतात, हे साधारण 4 to 5 कॅरेटमधलं कॅटाय रत्न तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. हे अंगठी केली तर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये पुरुष लोकांनी वापरायची आहे. स्त्री वर्गाने ही अंगठी लेफ्ट हातामध्ये करंगळीमध्ये वापरायची आहे. गळ्यामध्ये पॅन्डल करून पण तुम्ही दोघेही जण म्हणजे स्त्री आणि पुरुष हे वापरू शकतात. याचा 100% इफेक्ट तुम्हाला होईल हे मी ॲस्ट्रॉलॉजीच्या बाबतीमध्ये आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीकडनं पूर्णपणे तुम्हाला आश्वासित करतो. आणि दुसरा याच्यामध्ये इफेक्ट येतो तो म्हणजे की अष्टमुखी रुद्राक्षाचा, की अष्टमुखी रुद्राक्ष परिधान करू शकता, ज्याच्याने हा पूर्णपणे संकल्पना तुमच्या आयुष्यामधल्या ज्या आहेत की तुम्हाला चांगली माणसं भेटणं आणि एखादं मोठं कार्य तुमच्या हातून होणं हे कंप्लीट होईल. कुठेतरी तुमचा आळस पण कमी केला जाईल. कुठेतरी तुम्ही असाल तिथल्या अधिकार पदावरती असताना वैराग्य तुमच्यामध्ये येणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पूर्णपणे लाभ घेऊ शकता. तर निश्चितपणे या 3 नक्षत्रांमध्ये तुम्ही असाल आणि तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर नक्की आमच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपला तुमचे प्रश्न पाठवू शकता. आणि ह्या करता लागणारे कॅटाय रत्न आणि अष्टमुखी रुद्राक्ष हे सुद्धा अगदी पूर्णपणे खात्रीलायक सर्टिफिकेट सकट आणि सर्टिफिकेटपेक्षा तुम्हाला अनुभव येईल या खात्री सकट आमच्याकडे उपलब्ध आहे. नक्की सर. माधव गुरुजी, खरं तर अतिशय सुंदर चर्चा आपण या माध्यमातून करतोय. नवीन मालिका खरं तर आपण सुरू करतोय. नक्षत्रांवर आपण बोलतोय आणि अश्विनी, मघा आणि मूल या नक्षत्राविषयी आपण बोललो. मात्र तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर खाली माधव गुरुजींच्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरचे नंबर दिलेले आहेत. ते नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि माधव गुरुजींना तुमच्या मनातल्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या शंका विचारू शकता आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून घ्या. माधव गुरुजी, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार सर. साईराम आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम. आदेश. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.